प्रश्न पहिला, काय करावे बरे? त्यातला अ आहे, खूप भूक लागली आहे परंतु अन्नपदार्थ उघड्यावर ठेवले आहेत. जर खूप भूक लागली असेल आणि अन्नपदार्थ उघड्यावर ठेवले असतील तर ते अन्नपदार्थ खाऊ नयेत, कारण उघड्यावरील अन्नपदार्थावर माशा, धूळ आणि इतर प्रकारचा सूक्ष्म कचरा बसलेला असतो. उघड्यावर ठेवलेल्या अन्नपदार्थावर रोगजंतू असल्याचे प्रमाण अधिक असते. जर असे उघड्यावरील अन्नपदार्थ खाल्ले तर आपले पोट बिघडते, त्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता. जरा डोके चालवा. डासांची पैदास रोखण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करणे तसेच पाणी साचू न देणे यापैकी अधिक चांगला उपाय कोणता आणि का? डासांची पैदास रोखण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी पाण्यावर केली तर कीटकनाशकांमध्ये असणारे घातक द्रव्ये पाण्यात मिसळून ते पाणी जवळच्या शुद्ध पाण्याच्या स्रोतात मिसळल्याने पाण्याचे प्रदूषण होते. तसेच पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यातील अ आहे, संसर्गजन्य रोग म्हणजे काय? एका रोगाची लागण दुसऱ्याला होऊ शकते, अशा रोगांना संसर्गजन्य रोग असे म्हणतात. आ. रोग प्रसाराची माध्यमे कोणती आहेत? हवा, पाणी, अन्नपदार्थ, कीटक, संपर्क इत्यादी रोग प्रसाराची माध्यमे आहेत. रोगाची साथ येते तेव्हा काय होते? रोगाची साथ येते तेव्हा एका ठिकाणच्या अनेक लोकांना एकाच वेळी एका रोगाची लागण होते. लसीकरण म्हणजे काय? तर एखाद्या रोगाविरुद्ध लढा देण्यासाठी शरीरामध्ये त्या प्रकारच्या रोगाचा प्रतिकार करण्यासाठी शरीरात प्रतिकारशक्ती तयार व्हावी यासाठी इंजेक्शनद्वारे किंवा तोंडावाटे जी लस दिली जाते त्याला लसीकरण म्हणतात. नवजात बालकाला देण्यात येणाऱ्या लसीची यादी सांगा किंवा यादी करा. नवजात बालकाला देण्यात येणारी लसी: घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, पोलिओ इत्यादी. पुढील विधान बरोबर आहे की चूक ते लिहा. आतड्याच्या रोगांचा प्रसार हवेतून होतो. चूक. काही रोग दैवी प्रकोपातून होतात. चूक. तर पुढे काही रोग दिले आहेत त्यांचे अन्नातून प्रसार, पाण्यातून प्रसार आणि हवेतून प्रसार असे वर्गीकरण करा. मलेरिया, टायफॉइड, कॉलरा, क्षय, कावीळ, गॅस्ट्रो, हगवण. त्याच्यामध्ये हवेतनं पसरणारे कोण आहेत? क्षय, घटसर्प. अन्नातनं टायफॉइड, कॉलरा, हगवण, कावीळ, गॅस्ट्रो. पाण्यातून टायफॉइड, कॉलरा, हगवण, कावीळ हे पाण्यातून पसरतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये वर्गीकरण केले. कारणे द्या. गावात कॉलराची साथ पसरली असता पाणी उकळून प्यावे. कॉलरा या रोगाचा प्रसार दूषित पाण्यामुळे होतो. कॉलरा रोगाचे रोगजंतू पाण्याच्या स्रोतात मिसळल्याने या रोगाचा प्रसार सर्वत्र होतो. पाणी उकळून प्यायल्याने पाण्यातील कॉलरा रोगाचे रोगजंतू नष्ट होतात. म्हणून गावात कॉलराची साथ पसरली असता पाणी उकळून प्यावे. दुसरं आहे, परिसरात पाण्याची डबकी होऊ देऊ नयेत. परिसरात पाण्याची डबकी असल्यास त्या पाण्याच्या डबक्यामध्ये डासांची पैदास होते. हिवतापाचे रोगजंतू डास चावल्यामुळे रोगी माणसाच्या शरीरातून निरोगी माणसाच्या शरीरात पसरवले जातात. डासांची पैदास रोखली की हिवताप व डेंग्यू यासारख्या आजारावर नियंत्रण मिळवता येते. म्हणून परिसरात पाण्याची डबकी होऊ देऊ नयेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कळवा. तसेच आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.